नमस्कार, मी डॉक्टर एस ए वानखेडे. आजच्या भागामध्ये आपण पी डी एफ फाईल कशी एडिट करायची याबद्दल माहिती घेणार आहोत. यासाठी मी फॉक्सिट फॅन्टम 2.1.1 हे व्हर्जनचं सॉफ्टवेअर वापरणार आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही अनेक ऑपरेशन करू शकतात जे आपल्याला नॉर्मली पी डी एफसोबत करता येत नाही. उदाहरणार्थ एखादी इमेज पी डी एफमध्ये टाकणे किंवा पी डी एफमध्ये असलेली इमेज काढून टाकणे, त्याच्यात असलेलं वाक्य काही स्पेलिंग दुरुस्त करणे किंवा ते वाक्य डिलीट करणे, नव्याने एखादे वाक्य टाकणे, तुम्हाला स्कॅन केलेलं डॉक्युमेंट देखील तिथे टाकता येईल. एखाद्या वेबसाईटची लिंक किंवा त्या पी डी एफमधील एखादे पेज आपण हायपरलिंक करू शकतो. काही पानांची आवश्यकता नसेल तर ते आपण काढून टाकू शकतो. जर तुम्हाला वेबसाईटचा कंटेंट जर तुम्हाला पी डी एफमधील टेक्स्ट कॉपी करू द्यायचा नसेल तर त्यासाठी किंवा पी डी एफला ओपन करताना पासवर्ड द्यायचा असेल तर यासाठी आपण ही पी डी एफ सिक्युअर करू शकतो. तसेच बऱ्याच वेळा काही ऑफिशियल कागदपत्रांवर सही शिक्का टाकायचा असेल तर आपण ते सुद्धा या सॉफ्टवेअरच्या मदतीने अगदी सहज करू शकतो. काही पुश बटन किंवा सिम्बॉल ज्याच्या मदतीने आपल्याला लिंक द्यायची असेल ते देखील इथे देता येतात. तसेच चेकबॉक्स किंवा आपण एखादा पी डी एफ फॉर्म देखील भरू शकतो. वॉटरमार्क टाकू शकतो, हेड फुटर यांचा उपयोग करू शकतो, बॅकग्राऊंड बदलू शकतो. आपल्याला एका पी डी एफमध्ये अनेक पी डी एफ फाईल इन्सर्ट करता येतात, त्यांना मर्ज करता येतात किंवा एका पी डी एफमधून ठराविक पेजेस आपण वेगळे करू शकतो. तसेच टेक्स्ट हायलाइट करणं, सिग्नेचर टाकणं, सिग्नेचर इन्सर्ट करणं, पेज रोटेट करायचे असेल, लाईन इन्सर्ट करायची असेल, एखादा ॲरो अंडरलाईन किंवा एखादा सिम्बॉल इन्सर्ट करायचं असेल, यासारखे अनेक ऑपरेशन तुम्ही या सॉफ्टवेअरच्या मदतीने करू शकतात. आता या सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला देतो. यासाठी मी एक पी डी एफ फाईल घेतलेली आहे. या पी डी एफ फाईलला तुम्ही जस्ट एक सॉफ्टवेअर व्ह्यूअर म्हणून यूज करत आहात. आता जर तुम्हाला ही पी डी एफ फाईल एडिट करायची असेल तर त्यासाठी इथे टूलबारमध्ये हा जो टचअप ऑब्जेक्टचा एक टूल दिलेला आहे तो तुम्ही वापरू शकता. त्याच्यावर क्लिक करून जर मला हे टायटल डिलीट करायचं आहे तर त्याला क्लिक करा आणि डिलीट बटन दाबा. किंवा जर तुम्हाला त्यामधील स्पेलिंग मिस्टेक काढायची आहे किंवा एखादा शब्द बदलायचा आहे तर डबल क्लिक करा आणि तुम्ही तिथे दुरुस्ती करू शकतात. समजा जर तुम्हाला इथे टेक्स्ट टाकायचं असेल तर या टचअप ऑब्जेक्ट टूल्सच्या शेजारी हा टेक्स्ट इन्सर्ट करणारा एक टूल आहे, त्याच्यावर क्लिक करा. जो टेक्स्ट टाईप करायचा असेल तो टाईप करू शकता. या टेक्स्टचा फॉन्ट आणि इतर एडिटिंग या टूल्सच्या मदतीने करू शकतात. इथे जे सिलेक्ट ॲनोटेशन टूल आहे या टूल्सच्या मदतीने तुम्ही इन्सर्ट केलेला टेक्स्ट सरकवू शकतात, पण तुम्ही लगेच दुसरा टेक्स्ट नाही सरकवू शकत. त्यासाठी पुन्हा तुम्हाला टचअप ऑब्जेक्ट टूल्सला क्लिक करावं लागेल आणि मग टेक्स्टला सिलेक्ट करून तुम्ही या टेक्स्टची पोझिशन सरकवू शकतात. तसेच याच मोडमध्ये तुम्हाला अपेक्षित एखादी इमेज पाहिजे तिथे सरकवू शकतात किंवा डिलीट करू शकतात. आता जर या ठिकाणी आपल्याला स्टॅम्प, सिग्नेचर, सील हे इन्सर्ट करायचे असतील तर इथे जो टूलबारमध्ये स्टॅम्पचा टूल दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट जनरल स्टॅम्पला पहिल्यांदा आपल्याला क्लिक करावं लागेल. इथे मी कॅटेगरी स्टॅम्प म्हणतो, म्हणजे एकापेक्षा जास्त स्टॅम्प असतील तर तुम्ही इथे त्याला स्टॅम्प 1, स्टॅम्प 2 याप्रमाणे नाव देऊ शकतात. फाईल मी इथे घेतो. ब्राउजवर क्लिक करून आपल्याला ते इमेज फाईल घ्यायची आहे. तुम्ही पी डी एफ देखील इन्सर्ट करू शकतात. इथे फाईल टाईप्समध्ये पी डी एफ ऐवजी इमेज घेतो. आता जो स्टॅम्पची इमेज आहे ती मी सिलेक्ट केली आणि ओके म्हटलं. तसंच परत एकदा क्रिएट जनरल इथे पुन्हा एकदा मी ती फाईल सिलेक्ट करतो सीलची
आणि इथे स्टॅम्प लिहून किंवा तुम्ही सील कॅटेगरी बनवून सील 1 सील 2 असं देखील नाव देऊ शकतात. पुन्हा क्रिएट जनरल स्टॅम्पवर क्लिक करून सिग्नेचर मी घेऊ शकतो. ज्या व्यक्तीची साईन असेल त्याचं नाव टाकू शकतात. पहिल्यांदा आपल्याला हे इमेजेस इन्सर्ट करायचे आहेत आणि या एकदा केल्यानंतर तुम्हाला हे फक्त वापरायचे आहेत. आता साईनमध्ये मी साईनला क्लिक केलं, इथे साईन इन्सर्ट केली, त्याची साईज आपल्याला पाहिजे तेवढी रिड्यूस करता येईल. पुन्हा एकदा मी स्टॅम्पच्या इथे क्लिक करतो, स्टॅम्पला सिलेक्ट केलं. मला हा स्टॅम्प ज्या शेपमध्ये इथे इन्सर्ट करायचा आहे त्या शेपमध्ये मी याला सेट करणार. आपल्याला प्रत्येक पेजवर जर सील इन्सर्ट करायचं असेल तर इथे ते सील इन्सर्ट करून मग तीच इमेज आपण कॉपी करून प्रत्येक पेजवर पेस्ट करू शकतो. याप्रमाणे आपण सिग्नेचर, स्टॅम्प, सील हे इमेजेस परमनंट सेव्ह करून ठेवू शकतो. टेम्पररी इमेज इन्सर्ट करण्यासाठी आपण एडिटमध्ये जाऊन ॲड इमेजने देखील किंवा वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट किंवा दुसऱ्या PDF मधून इमेज कॉपी करून ती इथे पेस्ट देखील करू शकतो. हे जे कर्सर सोबत स्टॅम्प दिसतोय तो जर आपल्याला लेफ्ट करायचा असेल तर इथे टूलबारमध्ये सिलेक्ट ॲनोटेशन्सला क्लिक करायचं आहे. मग तो दिसणार नाही, शिवाय आधीचा स्टॅम्प किंवा इमेज मूव्ह करू शकतो. समजा मला हे MP लॅब टायटल जे आहे ते हायलाईट करायचं आहे तर हायलाईटचा टेक्स्ट टूल्स आहे तो आपण इथे सिलेक्ट करू शकतो. याचा कलर देखील आपण इथून बदलवू शकतो. तुम्हाला ॲरो इन्सर्ट करायचा असेल तर इथून आपण ॲरो इन्सर्ट करू शकतो. जर डिजिटल सिग्नेचर टाकायचे असेल तर इथे राईट साईडला डिजिटल साईन नावाचं टूल आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण प्लेस सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या प्लेसला तुम्हाला डिजिटल सिग्नेचर टाकायचे, इथे जे आपण इनपुट देऊ शकतो तेच एडिट करता येतील. बाकीचे जे आहेत ते फिक्स असतात. इथे ही डिजिटल सिग्नेचर आलेली आहे. आता समजा मला हायपरलिंक द्यायची आहे. समजा 2 नंबरच्या टायटलसाठी मला हायपरलिंक द्यायची तर या स्टॅम्प शेजारी लिंकचं टूल आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्या पार्टला हायपरलिंक करायचं आहे त्या पार्टला क्लिक करायचं आहे. नंतर जर तुम्हाला वेबसाईट द्यायची असेल तर वेबसाईट, जर मला एखादं सॉफ्टवेअर ओपन करायचं असेल तर मी एक्झिक्यूट फाईलला क्लिक करणार. आता मला पेजवर जायचं आहे तर मी गो टू पेज व्ह्यू, नेक्स्ट, आणि आता मी ज्या पेजवर जायचं आहे, समजा हे प्रॅक्टिकल माझं 8 नंबरच्या पेजला आहे तर मी ते सेट धिस पोझिशन क्लिक करणार. आता हे एक्झिक्यूट करून बघायचं असेल तर मी इथे हँड टूल्सवर क्लिक करणार. तर या टायटलवर घेतलं तर हा सिम्बॉल बदलतो आणि मी क्लिक केल्यावर तो त्या पेजला जाईल. याचप्रमाणे आपण होम पेजला येण्यासाठी देखील शॉर्टकट बनवू शकतो. तर समजा तुम्हाला बटन इन्सर्ट करायचं आहे तर इथे हे मी एक बटन इन्सर्ट केलं, त्याला मी होम नाव दिलं. नंतर ॲपिरन्समध्ये तुम्ही याचे कलर, बॅकग्राऊंड बदलवू शकतात. ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही इथे वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. ॲक्शनमध्ये जाऊन गो टू पेज व्ह्यू हे बरोबर आहे. पुन्हा एकदा तुम्हाला वेबसाईट किंवा एखादी सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करायचं असेल किंवा इतरही कुठलंही तुम्हाला जर का ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करा, ॲडवर जा आणि मी पुन्हा एकदा होम पेजला येतो आणि इथे हा पार्ट सेट करतो. तर क्लोज केल्यावर बघा इथे जेव्हा मी क्लिक करेल
तर मी पुन्हा एकदा त्या लिस्टवर येऊन जाईल. आता महत्त्वाचे टूल्स झालेले आहेत, तर आपण एक एक क्रमाने मेनू बार बघू. फाईलमध्ये हे सर्व आपल्याला फाईलमधले मेनू आपल्याला परिचित असेच आहेत. एडिटमध्ये तुम्ही हेडर फुटरमध्ये ॲडवर क्लिक करून प्रत्येक पेजच्या टॉपला इथे हेडर फुटर देऊ शकतात. फुटरमध्ये पेज नंबर इन्सर्ट करू शकता किंवा डेट किंवा तुम्हाला पाहिजे ती माहिती तुम्ही इथे लिहू शकतात. इथे फॉन्ट टाईप, साईज, कलर, मार्जिन या सर्व गोष्टी निवडून आपण ओकेला क्लिक केल्यावर हेडर फुटर सेट करू शकतो. बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी पुन्हा एकदा टचअप ऑब्जेक्ट टूलला क्लिक केलेलं पाहिजे. एडिटवर आल्यावर मी बॅकग्राऊंडला क्लिक करतो, ॲड कलर सेट करतो, तर हे बॅकग्राऊंड कलर बदललेला आहे. इथे कलर बदलायचा असेल, यात पुन्हा एकदा बदल करायचा असेल तर एडिटमध्ये जाऊन बॅकग्राऊंडमध्ये अपडेट आणि जर काढून टाकायचं असेल तर रिमूव्हला क्लिक करू शकतो. वॉटरमार्क, ॲड. इथे टेक्स्ट जर तुम्हाला वॉटरमार्क म्हणून टाकायचं असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये टाईप करा. एखाद्या सिम्बॉल, फाईल काही तुम्हाला वॉटरमार्क म्हणून वापरायचे असेल ती देखील तुम्ही इथे अपलोड करू शकतात. कुठल्या पेज नंबरपासून सुरुवात करायचं आहे ते देखील आपण ठरवू शकतो. इथे रेंज आपण डिसाईड करू शकतो. त्याचा अँगल जो आहे तो इकडे डिसाईड करता येतो. कस्टम करायचं असेल तर विशिष्ट अँगलला आपल्याला त्याला सेट करता येईल. ओपॅसिटीने आपण त्याची ट्रान्सपरन्सी सेट करू शकतो. तर या पद्धतीने अपेक्षित सेटिंग केल्यानंतर ओके म्हटल्यावर आपल्याला हा वॉटरमार्क दिसेल. त्याला एडिट किंवा रिमूव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा वॉटरमार्कमध्ये काढून टाकण्यासाठी रिमूव्ह आणि एडिट करण्यासाठी अपडेटवर क्लिक करावं लागेल. यानंतरचे टूल्स आपल्याला परिचित आहेत. हायपरलिंक देण्यासाठी जे लिंक मेनू आहे तो आपण टूलबारवरून बघितलेला आहेच, पण रेक्टँगल ऐवजी जर आपल्याला विशिष्ट आकार बनवायचा असेल तर क्वाड्रिलॅटरल लिंक टूल वापरू शकतो. फाईल अटॅच करण्यासाठी हा मेनू, ॲड इमेज, इमेज इन्सर्ट करण्यासाठी, आणि हा टच ऑब्जेक्ट टूल किंवा कंट्रोल टी किंवा टूलबारवरून टूल पेज एडिट करण्यासाठी वापरता येतो. ऑर्गनाइजमध्ये इन्सर्ट पेजेसमध्ये फ्रॉम फाईलवर क्लिक करून ॲड फाईल्सवर क्लिक करायचं आहे. इथे ऑल सपोर्टेडच्या ऐवजी मी PDF घेतो, म्हणजे PDF फाईल अपलोड करता येईल. ही एक फाईल घेतली, ओपन. कुठल्या पोझिशनपासून सुरू करायचं आहे ते इथे दिलेलं आहे. सेकंड पेज नंतर हे दिसेल, फर्स्ट, आणि हे सेकंड पेजपासून दिसत आहे. समजा मला सेकंड नंबरचं पेज पहिल्या पोझिशनला पाहिजे तर मी रिप्लेस पेजेस किंवा स्वॅप टू पेजेस वापरू शकतो. तर फर्स्ट आणि सेकंड हे मला स्वॅप करायचे आहेत. तर बघा, ही फाईल फर्स्टला गेलं आहे आणि जे फर्स्ट पेज होतं ते सेकंड नंबरला आलेलं. त्याचप्रमाणे आपण याच्यातले ठराविक पेजेस जर आपल्याला बाजूला काढायचे असतील तर हे 167 पेजेस आहेत. तर ह्याच्यातले मला समजा 2 पासून 10 पर्यंतचे पेजेस एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि ते सिंगल फाईल म्हणून घ्यायचे, तर ओकेला मी क्लिक करतो. ही एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल इथे सेव्ह केली तर ती फाईल आपल्याला इथे त्या लोकेशनला भेटून जाईल. ही 2 पासून 10 नंबरपर्यंत म्हणजे 9 पेजेस होते. त्याचप्रमाणे आपण पेजेस मूव्ह करू शकतो, डुप्लिकेट करू शकतो, स्प्लिट करू शकतो, नको असलेले डिलीट करू शकतो. त्यांची साईज क्रॉपला क्लिक करून आपण त्यांचं मार्जिन सेट करून क्रॉप करू शकतो. आणि जर समजा आपल्याला स्कॅन करून डॉक्युमेंट इन्सर्ट करायचं असेल तर इथे स्कॅनरचा ऑप्शन आहे, टूल आहे, किंवा ऑर्गनायझरमध्ये जाऊन इन्सर्ट पेजमध्ये फ्रॉम स्कॅनर हा देखील ऑप्शन आपण घेऊ शकतात. आता इथे मी स्कॅनर, माझ्याकडे कॅनॉन MF3010 हा स्कॅनर आहे, हा मी जोडलेला आहे. तर इथे लिस्टमधून मी त्याला सिलेक्ट केलं आहे. मी प्रिव्ह्यूला क्लिक केलेलं आहे. हे पेज स्कॅन झालं. याला मी फ्रेमिंग करून घेतो, स्कॅन म्हणतो. आता हे पेजची PDF तयार होईल आणि तिथे इन्सर्ट होईल.
तर स्कॅनिंग झालेलं आहे. जर अजून करायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू स्कॅन म्हणू शकतात. मी इथे फिनिश म्हणतो. बघा, ह्या पहिल्या पेजनंतर इथे मी स्कॅन केलेलं PDF आलेलं आहे. जर मला फक्त स्कॅन करायचं आहे तर मी फॉक्सिट फॅन्टम हे सॉफ्टवेअर ओपन केलं, फाईलमध्ये गेलो आणि क्रिएट PDF फ्रॉम स्कॅनर म्हटलं. इथे कॅनॉन स्कॅनर मी सिलेक्ट केला, न्यू डॉक्युमेंट म्हटलं, अपेंड म्हटलं तर जी फाईल ओपन असेल त्याच्या पुढे जाईल ते. तर मी याला इथे स्कॅन म्हणतोय. आता तो म्हणतोय की काय नावाने फाईल सेव्ह करायची, तर सपोज मी अनटायटल्डच नावाने सेव्ह करतोय डाउनलोडमध्ये. तर हे आधीचा स्कॅन प्रिव्ह्यू ऑलरेडी आहे, तर इथे मी फक्त स्कॅन म्हणतो. आधी बघा, इथे कुठली फाईल ओपन नाही आहे PDF. आता मी फिनिश म्हणतो, ओके. तर ही अनटायटल्ड नावाने PDF तयार झालेली. म्हणजे स्कॅन करून इथे PDFही मिळते, व्ह्यू पण, आणि एडिट करायचं आहे तर एडिट देखील करता येतं तुम्हाला. यानंतर व्ह्यूमध्ये आपण कुठल्या पद्धतीने PDF बघतो त्याचे मेनू आहेत. कमेंट्समध्ये हायलाईट, अंडरलाईन, स्ट्राईकआउट यासारखे रिप्लेस किंवा इन्सर्ट टेक्स्टवाले टूल आहेत जे आपण बघितलेले आहेत. फॉर्ममध्ये पुश बटन, चेकबॉक्स, इथे चेकबॉक्सला मी क्लिक करतो आणि क्लोज करतो. हँड टूल्सला क्लिक केल्यावर इथे मी क्लिक केल्यावर तर चेकबॉक्स येईल. त्याचप्रमाणे कॉम्बो किंवा रेडिओ बॉक्स, लिस्ट बॉक्स, टेक्स्ट फील्ड, सिग्नेचर फील्ड सेट करू शकतो. जर आपल्याला पासवर्ड द्यायचा असेल किंवा कोणी टेक्स्ट कॉपी करू नये यासाठी पासवर्ड सेट करायचा असेल तर पासवर्ड इन्क्रिप्टवर क्लिक करायचं आहे किंवा टूलबारमध्ये लॉकचं चिन्ह आहे त्या टूलला क्लिक करायचं आहे. रिक्वायर पासवर्ड टू ओपन डॉक्युमेंट, जर फाईल लॉक करायची असेल ओपन करण्यासाठी तर इथे तुम्ही क्लिक करून पासवर्ड सेट करायचा आहे. जर फाईल ओपन झाली पाहिजे पण कॉपी करता नाही आलं पाहिजे किंवा इतर काही रिस्ट्रिक्शन द्यायचे असतील तर ॲड डॉक्युमेंट रिस्ट्रिक्शनला क्लिक करून इथे पासवर्ड सेट करायचा आहे. मी आता 1 हा डिजिट पासवर्ड म्हणून टाकला आहे. परमिशन इथे जाऊन तुम्ही प्रिंट करू द्यायचे की जे नाही करू द्यायचे ते टिक काढायचे आहेत. आता मला कॉपी पेस्ट नाही करू द्यायचं आहे तर इथे कंटेंट एक्स्ट्रॅक्शन परमिशनला तिथली मी टिक काढून टाकली, ओके. आणि सेव्ह करण्याआधी बघा इथे टेक्स्ट टूलवर मी क्लिक करतो, टेक्स्ट सिलेक्ट करतो, राईट क्लिक करून कॉपी करता येतं आहे आपल्याला. पण जर मी सेव्ह म्हटलं तर ती सेटिंग अप्लाय होईल आणि इथे मी राईट क्लिक केल्यावर आता कॉपी टूल नाही आहे. फॉक्सिट सॉफ्टवेअरमध्येच नाही तर आपण दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये देखील ही फाईल जर ओपन केली तरी तिथे आपण प्रिंट नाही देऊ शकत. इथे बघा प्रिंट टूल डिसेबल आहे. Ctrl+P दाबून देखील तुम्ही नाही करू शकत. शिवाय हे टिक मार्क मात्र ह्या गोष्टी आपण उपयोग करू शकतो. तर या पद्धतीने आपण फॉक्सिट फॅन्टम हे सॉफ्टवेअरच्या मदतीने PDF एडिट करू शकतो. आपल्याला जर काही शंका असतील तर sa.wankhede@gmail.com या ईमेल ID वर संपर्क साधून तुम्ही प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद.